मुंबई ठाण्यासह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरू आहे। तसेच दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे। या संदर्भात सुनील जाधव आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देत आहेत। सुनील, वर्षा अगदी बरोबर आहे। आपण पाहिलं गेलं तर हवामान खात्याकडनं मुंबई, पालघर, ठाणे यासह राज्यातील 5 अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे। मी सध्या उभा आहे मरीन ड्राईव्ह परिसरात आणि आपण या ठिकाणचे दृश्य पाहिलं तर सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण झालेलं पाहायला मिळत आहे। कालपासूनच पावसाची रिपरिप ही मुंबई आणि उपनगरामध्ये सुरू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला मुंबईकर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येतात। मात्र पावसाचा अलर्ट दिल्यानंतर या ठिकाणी मॉर्निंग वॉकला येणारे मुंबईकर जे आहेत त्यांनी घरातच थांबणं, या ठिकाणी घरातच थांबलेले पाहायला मिळत आहेत। मरीन ड्राईव्ह परिसर हा सुकसुकाट झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर प्रशासन देखील हवामान खात्याच्या अलर्ट नंतर सज्ज झालेलं पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी सक्षम पंप लावून पाहणी केली जाते। तर त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे आहेत ते मुंबई महानगरपालिका असेल, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा जे आहेत ते समुद्र असतील किंवा नदीच्या काठावरती त्या ठिकाणी फिरताना आपल्याला ग्रस्त घालताना त्या ठिकाणी दिसून येत आहेत। तर हवामान खात्याने व त्याचबरोबर प्रशासनाने या ठिकाणी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सातत्याने अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू।